संभाजीनगरमध्ये बावनकुळे आणि शिरसाटांची महत्त्वाची बैठक झाली आहे। संजय शिरसाटांच्या घरी रात्री ही खलबतं झाली आहे, तर शिवसेना भाजपमधल्या जागा वाटपाच्या तिढ्यावर या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे। या भेटीदरम्यान मंत्री अतुल सावे हे सुद्धा उपस्थित होते। या बैठकीमध्ये कुठलाही तोडगा निघालेला नाही अशी माहिती सूत्रांकडून येते। तेव्हा आज पुन्हा एकदा बैठक होणार असल्याची माहिती कळते आहे। तर या संदर्भात काय नेमकी छत्रपती संभाजीनगरमध्ये हा सगळा राजकीय पेच आहे, माहितीमध्ये काय नेमकं घडतं आहे जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी विशाल करळे सध्या आपल्याबरोबर थेट छत्रपती संभाजीनगरमधून आहेत। विशाल, छत्रपती संभाजीनगरमध्ये अजूनही शिवसेना आणि भाजपच्या जागा वाटपाचा पेच सुटलेला नाहीये, कशा पद्धतीने तिढा सुटणारे बैठकांचं सत्र हे सुरूच आहे? छत्रपती संभाजीनगरमध्ये युतीसाठी रात्रीचे खेळ चाले अशी काहीशी अवस्था आपल्याला म्हणता येईल। कारण रात्री संजय शिरसाट आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामध्ये तब्बल 1 ते 1.5 तास चर्चा झाली। कारण संभाजीनगरचं युतीचं कोडं 6 ते 7 बैठकांनंतरही सुटत नाही असं काहीसं चित्र आहे। त्यामुळं चंद्रशेखर बावनकुळे, संजय शिरसाट यांच्या घरी रात्री उशिरा गेले। त्या दोघी नेत्यांमध्ये बैठक झाली आणि त्यातून सकारात्मक चर्चा झाली असल्याचं सांगण्यात येतंय। खरं तर भाजपला जास्त जागा लढवायची आणि शिवसेनेला ते कमी जागा देत आहे, यावरून युतीचं हे घोडं अडलंय। त्यामुळं भाजपचं म्हणणं स्पष्ट आहे की आमची ताकद वाढली आहे, आम्ही जास्त जागा लढणार। तर शिवसेनेचं म्हणणं आहे की हे शहर आमचं आहे, इथं आमचं जादू होती, इथं आमची ताकद होती, त्यामुळे आम्हाला जास्त जागा लढायच्या आहे। आणि त्यामुळे गेली आठवडाभरापेक्षा जास्त काळापासून फक्त याच मुद्द्यांवरनं चर्चा सुरू आहे। एक दिवस आधी रात्री सुद्धा संजय शिरसाट आणि मंत्री अतुल सावे यांच्यात मध्यरात्री बैठक झाली होती, ती बैठक निष्फळ झाली। आता आज जी मध्यरात्री झालेली बैठक आहे चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय शिरसाट, या बैठकीतनं काही सकारात्मक तोडगा निघाला का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास सकारात्मक झाली असं सांगण्यात येतंय। थोड्याच वेळात 11 वाजताच्या सुमारास पुन्हा भाजप त्यांची बैठक घेणार आहे, त्याचबरोबर शिवसेना त्यांची बैठक घेणार आहे आणि दुपारी 12च्या दरम्यान पुन्हा दोन्ही पक्षाचे नेते बैठक घेणार आहे आणि त्यानंतर बैठकीतनं तोडगा निघेल असं सांगण्यात येतंय। आज कुठल्याही परिस्थितीत तोडगा काढू असं सांगण्यात येतंय। युतीसाठी आम्ही सकारात्मक आहोत असंही सांगताय। मात्र जोपर्यंत जागा वाटपाचा हा तिढा सुटत नाही, दोन्ही पक्षांची एक भाषा आहे की सन्मानजनक जागा मिळायला पाहिजे, यावर तोडगा निघत नाही तोपर्यंत युतीचा हा प्रश्न सुटणार नाहीये। मग कितीही बैठका झाल्या तरी त्याचा उपयोग नाही असे कार्यकर्ते खासगी सांगतायत। त्यामुळे बघूया आजच्या बैठकांनंतर तरी छत्रपती संभाजीनगरमधील युतीचा हा तिढा सुटतो का ते। अगदी जरूर या सर्व बैठकांवर लक्ष ठेवून राहा विशाल। वेळोवेळी चर्चा करूया, आणखी ताजी माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। विशाल करळे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर छत्रपती संभाजीनगरमधून होते।